आठवलं म्हणून सांगून जाईन. रामकृष्ण हरी उच्चारा सुद्धा तुमच्या ओठाला, रामकृष्ण हरी उच्चारा सुद्धा तुमच्या ओठाला, ज्ञानेश्वरी गाथा लागू द्या तुमच्या बोटाला, तरच ज्ञानोबा तुकोबा शिवबा येतील तुमच्या पोटाला, येतील तुमच्या पोटाला. महाराज ज्या वेळेस पासून आपल्याला कळालं ना की माझ्या गर्भामध्ये मूल आहे, त्यावेळेस पासून ज्ञानेश्वरी गाथा वाचायला सुरुवात केला. तुमच्या देखील पोटाला ज्ञानोबा शिवबा आल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्ही म्हणता ना, अहो माझं राजा जेव्हा 5 वर्षाचे होते महाराज, तेव्हा गावामध्ये पहिल्यांदा तमाशाचा तंबू आला होता. तमाशाचा तंबू सर्वांना माहित आहे? माहित आहे का? माहित नाही? माहित आहे की नाही? मग गावामध्ये पहिल्यांदा तमाशाचा तंबू आला होता महाराज. माझ्या राजांना नवल वाटलं. माझे राजे धावत पळत आई साहेबांकडे गेले आणि आई साहेबांना म्हणायला लागले, आई साहेब, हो आई साहेब, अरे तमाशाचा तंबू म्हणजे काय? माझ्या आई साहेबांनी हसत उत्तर दिलं. महाराज आई साहेब म्हणाल्या, राज, ओ बाळा राज,